Good afternoon, everyone. COE JJ Hospital welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is Basics of Chest Radiology among PLHIV, and the speaker is Dr. Rohit Hegde. Dr. Rohit Hegde, sir, is a highly experienced consultant pulmonologist, currently working as Associate Professor at Grand Government Medical College and Sir JJ Group of Hospitals in Mumbai. With a profound expertise in respiratory medicine, he has actively involved in the diagnosis and management of a wide range of pulmonary diseases, including chronic respiratory conditions, infections, and critical care management. Additionally, Sir is actively engaged in research aimed at enhancing patient outcome in respiratory care and has contributed to numerous peer-reviewed journals. We welcome you, sir, for today's session and request you to start the session. Thank you very much, madam, for the kind introduction. And I hope I am audible. माझा आवाज ऐकायला Yes, येतोय सर? yes, sir. येस. Yes, sir. ओके. सो आजचं लेक्चर आपण मराठीत घेणार आहोत ना मॅडम? हो, sir. हॅलो. हो, sir. ओके. सो आपण सुरू करूया आता. आपले जे पार्टिसिपंट्स आहेत, मोस्ट ऑफ देम आर ART MOs आहेत ना सगळे? हो, ARTC एमओज आणि बाकी स्टाफ पण आहे, काउन्सिलर्स, नर्सेस, डेटा मॅनेजर्स, फार्मासिस्ट. So at the outset, I would like to firstly congratulate you and thank you all. कारण तुमच्या एवढ्या अथक परिश्रमामुळे हा जो नॅकोचा प्रोग्राम राबवतोय आपण ARTचा, that has been such a great success. If you compare it to other programs which are going on in the country, हा एक for a change, it is one program which is doing very well. Okay, so first of all, I'd like to thank you, madam, and thank all the ART MO, ART staff, everybody for the wonderful work which they are doing. And I just hope that you continue to do this excellent work. आणि पेशंट सर्व्हिस जी तुम्ही देताय ती खूपच उत्तम दर्जाची तुम्ही देत आहात. सो थँक्यू एव्हरीबडी. दॅट इज वन थिंग. सेकंडली, आजचं जे आपलं टॉक आहे, आय विल कीप इट शॉर्ट. हे बेसिक्स ऑफ चेस्ट रेडिओलॉजी आहे अमॉंग पीपल लिव्हिंग विथ HIV. तर बेसिकली हे किरणाचे जे आपण किरणांचे करण्याचे जे टेस्ट आहेत त्याला आपण चेस्ट एक्सरे असं म्हणतो. आता मी थोडे 2 मिनिटं तुमची घेईन अँड आपल्याला जावं लागेल 1895 मध्ये. 1895 मध्ये जर्मनीच्या एका छोट्याशा टाउनमध्ये एका फिजिक्स लॅबोरेटरीमध्ये फिजिक्सचे एक प्राध्यापक होते. त्यांचं नाव होतं विल्यम कॉन्रॅड रोन्जेन. तर एक दिवस काय झालं, ते कॅथोड रे ट्यूब्सवर काही एक्सपेरिमेंट्स करत होते. आणि कॅथोड रे ट्यूब म्हणजे ती ट्यूब असते जी जुन्या टीव्हीज मध्ये वापरली जायची. आपण बऱ्याचशा वेळेला बघितलं असेल, जुने जे आपले टीव्ही सेट्स असायचे त्याच्यात एक कॅथोड रे ट्यूब असायची. तर त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट करत होते हे प्राध्यापक विल्यम कॉन्रॅड रोन्जेन. आणि त्यांनी असं बघितलं की त्या कॅथोड रे ट्यूब मधून काही रेस येत असतील. त्याच्याने त्यांनी एक पुठ्ठा ठेवला आणि त्या पुठ्ठ्यावर जेव्हा बेरियम कोटिंग होती तर त्याच्यावर ते ग्लो होऊ लागलं. म्हणजे मध्ये काही जर त्या ट्यूबमध्ये आणि त्या पुठ्ठ्याच्या मध्ये जर काही सामान ठेवलं तर ते मग त्या पुठ्ठ्यावर ग्लो येऊ लागला. तर ते खूप एक्सायटेड झाले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला लगेच बोलवून घेतलं आणि तिचा हात ठेवला. तर त्यांना एक जादू दिसला. त्याच्यात असं दिसलं की त्या फिल्मवर त्यांच्या बायकोच्या हाताची हाडं दिसू लागली आणि इव्हन त्यांची जी वेडिंग रिंग होती ती सुद्धा दिसू लागली, पण जी स्किन होती किंवा जे स्नायू होते ते दिसत नव्हते. आणि याच्यात कसं झालं की त्या जमान्यात शरीराच्या आत बघण्यासाठी आपल्याला शरीर चिडफाड करायला लागायचं, म्हणजे शरीर फाडावं लागायचं. विदाऊट टेरिंग और विदाऊट टेकिंग अ इन्सिजन आपल्याला शरीराच्या आत काय चालू आहे हे समजणं अशक्य असं मानलं जायचं. आणि ह्या एक्सरेजमुळे त्यांनी, म्हणून त्याचं नाव एक्सरेज किंवा रोन्टजेन रेज असं ठेवण्यात आलं. कारण ते मिस्टिरियस होते आणि ते दिसायचे नाही, पण ते एक्सरेज म्हणून त्याचं नाव एक्सरेज. आणि या एक्सरेजनी नॉन इन्व्हेसिव्ह डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटचा एक एरा सुरू केला, जो आज आपण ज्याचा फायदा आपण आणि आपले पेशंट्स घेतोय. ज्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन्स, MRI स्कॅन्स, पेट स्कॅन्स, म्हणजे आपल्याला शरीर न फाडता शरीरातल्या आतल्या काय काय प्रक्रिया चालू आहेत हे आपण बघू शकतो आणि त्याच्यावर आपण स्टडी करू शकतो. आणि त्याच्यामुळे पेशंटच्या, रुग्णाच्या ट्रीटमेंटमध्ये खूप आपल्याला मदत होते. आणि खूप नॉन इन्व्हेसिव्हली, म्हणजे पेशंटला न सुई टोचता किंवा न ब्लेड लावता आपण बरंच काही इन्फॉर्मेशन गोळा करू शकतो. तर हे एक्सरे बद्दल मी थोडंसं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं. ही एक्सरेची हिस्ट्री आहे. एक्सरे अशी एक इन्व्हेस्टिगेशन आहे जी आपण जरी पॅरामेडिकल स्टाफ असले किंवा मेडिकल ऑफिसर असले किंवा फॅकल्टी असलेत किंवा MBBSचे जर साधा स्टुडंट किंवा इंटर्न जरी असला किंवा रेसिडेंट जरी असला, एक्सरे ही सर्वात कॉमन केली जाणारी इन्व्हेस्टिगेशन मोडॅलिटी आहे. भारतामध्येच नव्हे तर जगभरात.
जागतिक पातळीवर सुद्धा ही सगळ्यात कॉमन इन्व्हेस्टिगेशन आहे. आणि त्यातल्या त्यात चेस्ट एक्सरे जो आहे हे सगळ्यात कॉमन. म्हणजे जर कोणाला काही सर्दी झाली, खोकला झाला, दम लागला, खोकल्यात रक्त आलं किंवा छातीत दुखलं, तर एक्सरे आणि ईसीजी हे दोन इन्व्हेस्टिगेशन्स आपण खूप कॉमनली करतो. म्हणून ह्या आजच्या लेक्चरचा असा उद्देश आहे की आपण एक्सरे बघून घाबरून जाऊ नये आणि एक्सरे बघितल्यावर एक आपल्याला बेसिक आयडिया यावी की आपण कोणाकडे पेशंटला रिफर करावं का आपणच पेशंटला ट्रीट करावं. हे आजच्या बेसिक या लेक्चरचं उद्देश किंवा हेतू आहे. तर मी सुरुवात करेन हे बोलून की एक्सरे जो आहे चेस्ट एक्सरे आणि शरीरातल्या बाकी अवयवांचा जो एक्सरे असतो त्याच्यात एक फरक असतो की चेस्ट एक्सरे मध्ये जी आपली गन असते ज्याच्यातून आपण शूट करतो एक्सरेस, ती 180 सेंटीमीटरवर शरीरापेक्षा दूर असते. बाकीकडे तुम्ही बघितलं असेल इट इज ओनली 100 सेंटीमीटर अवे फ्रॉम द शॉट जिकडून घेतात. दुसरं म्हणजे चेस्ट एक्सरे मध्ये जेव्हा आपल्याकडे रुग्ण येतात चेस्ट एक्सरे घेऊन, आपण प्रायमरीली हे बघणं खूप अनिवार्य असतं की एक्सरे कोणाचा आहे. नाव एक्सरेवर पेशंटचं नाव असतं, तर नाव, जेंडर, वय हे बघणं आणि रजिस्ट्रेशन नंबर हे बघणं सर्वप्रथम गरजेचं असतं. ही सवय करून घ्या, कारण बऱ्याचशा वेळेला आपण असं बघतो की चुकीचे एक्सरे लॅब लेवलला दिले जातात किंवा चुकीचे फोटोज काढले जातात. म्हणून ही चूक अवॉइड करण्यासाठी इट इज ऑलवेज बेटर टू फर्स्ट वेन यू सी अ एक्सरे त्या पेशंटचं नाव त्याचाच एक्सरे आहे का हे कन्फर्म करून घेणं. हे जनरली आपण ओव्हरलुक करतो, पण हे सगळ्यात पहिलं बघणं खूप गरजेचं आहे. सो नेम ऑफ द पेशंट, आयडेंटिफिकेशन ऑफ द पेशंट, एज अँड जेंडर ऑफ द पेशंट हे बघणं गरजेचं आहे. दॅट इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट. सेकंडली, आपण बऱ्याचशा वेळेला एज ART MOs किंवा एज एनी मेडिकल ऑफिसर वर्किंग इन द फील्ड ऑफ मेडिसिन आपल्याला छातीत एक्सरे मध्ये काही डाग किंवा रेडिओ ओपेसिटीज दिसतात. हे परत आता सुरू करायच्या आधी मी सांगेल, एक्सरे मध्ये जे आपल्याला व्हाईट असे लिजन्स दिसतात त्यांना आपण रेडिओ ओपेसिटी असं सायंटिफिक टर्म मध्ये वापरतो. आणि जे काळं दिसतं त्याला आपण रेडिओ ल्युसन्सी असं म्हटलं जातं. तर जे सफेद दिसतं एक्सरेवर त्याला आपण म्हणतो रेडिओ ओपेसिटी, आणि जे काळं दिसतं, जास्त काळं दिसतं, लंगपेक्षा जास्त काळं दिसतं, त्याला आपण रेडिओ ल्युसन्सी म्हणतो. तर आपण बऱ्याचशा वेळेला आपल्या क्लिनिकल एक्सपिरियन्समध्ये बघत असाल सगळे मेडिकल ऑफिसर्स की आपल्याला एक्सरे मध्ये काही ना काही दिसतं. कधी कधी पेशंटला जुना टीबीचा हिस्ट्री असतो, चाइल्डहुडमध्ये न्यूमोनिया किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालेला असतो, कधी काही मार लागलेला असतो. तर आपल्याला जुने एक्सरेस त्याच्याशी कम्पेअर करणं हे खूप महत्वाचं असतं. दॅट विल सेव्ह अस अ लॉट ऑफ मनी, दॅट विल सेव्ह अस अ लॉट ऑफ टाइम, दॅट विल सेव्ह अस अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन्स. आपले अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन्स वाचतील. मी तुम्हाला उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, एक पेशंट तुमच्याकडे खोकला आहे, बरेच 2-3 महिन्यापासून खोकला आहे म्हणून आला. पेशंटने एक्सरे काढलाय, पेशंटच्या एक्सरेमध्ये तुम्हाला राईट साईडला काही कॅल्सिफाईड लिजन्स दिसत आहेत. तर तुम्ही पेशंटला विचारलं जुने काही एक्सरे आहेत का, तर त्याने 5 वर्षापूर्वीचा एक्सरे तुम्हाला दाखवला. आता त्या 5 वर्षापूर्वीच्या एक्सरेमध्ये जर सेम लिजन्स असतील आणि ते वाढले नसतील, तर यू कॅन सेफली से की इट इज अ ओल्ड कॅल्सिफाईड लिजन अँड यू कॅन जस्ट गिव्ह हिम सिम्टमॅटिक ट्रीटमेंट. जर हे नवीन लिजन्स असतील जे जुन्या एक्सरेमध्ये नव्हते, तर एकतर तुम्हाला त्या पेशंटला कोणा स्पेशालिस्टकडे रिफर करता येईल, नाहीतर त्याला बेटर इन्व्हेस्टिगेशनसाठी, फॉर एक्झाम्पल HRCT थोरॅक्स किंवा दुसरा काही ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशनसाठी आपल्याला पेशंटला रिफर करणं हे पेशंटसाठी बेटर राहील, म्हणजे पेशंटचा वेळ वाचेल. म्हणून सर्वप्रथम पेशंटची आयडेंटिटी कन्फर्म करणं, पेशंटचं एज जेंडर कन्फर्म करणं, मग पेशंटचं जुने काही एक्सरे आहेत का, इन केस पेशंटचे एक्सरे ॲबनॉर्मल असतील तर ही सवय करून घ्या की जुने काही एक्सरे असतील तर त्याच्याशी कम्पेअर करणं हे खूप महत्वाचा एक छोटासा मुद्दा राहतो. देन नेक्स्ट स्लाइड कशी जाणार? तर प्रायमरीली जेव्हा आपण एक्सरेज बघतो, आपण मेनली क्षयरोग किंवा ट्युबरक्लोसिसचा आजार जास्त आपल्या रुग्णांमध्ये, जे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड होस्ट असतात, HIV पॉझिटिव्ह पीपल असतात, ज्यांना म्हणजे प्रतिकारक शक्ती शरीराची कमी असते किंवा CD4 काउंट ज्यांचा कमी असतो, ट्युबरक्लोसिस हा सगळ्यात कॉमन आजार हा बघितला जातो. आणि ट्युबरक्लोसिस किंवा क्षयरोग जो असतो हा 2 प्रकारचा असतो शरीरात. एक म्हणजे फुफ्फुसात होणारा क्षयरोग, ज्याला आपण पल्मनरी TB असं म्हटलं जातं, आणि दुसरा म्हणजे एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्लोसिस, किंवा जो फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अवयवात होणारा जो क्षयरोग असतो त्याला आपण एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्लोसिस असं म्हणतो. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही अवयवाला टीबीने सोडलेलं नाही. आपल्याला मेंदूमध्ये CNS ट्युबरक्लोसिस होऊ शकतो, डोळ्यामध्ये ऑक्युलर ट्युबरक्लोसिस होऊ शकतो, स्किनमध्ये स्किन TB होऊ शकतो ज्याला आपण लुपस
वल्गॅरिस असं म्हणतो. किंवा आपल्या छातीमध्ये आपल्याला माहिती आहे प्लुरल इफ्युजन होऊ शकतात, मीडियास्टिनल लिम्फॅडिनोपॅथी होऊ शकतात, हार्टमध्ये पेरिकार्डियल इफ्युजन होऊ शकतात, हाडामध्ये स्पाईनमध्ये आपल्याला पॉट स्पाईन किंवा स्पायनल टीबी होऊ शकतं, शरीरातल्या कुठल्याही हाडामध्ये टीबी ऑस्टिओमायलायटिस होऊ शकतं, आपल्याला इंटेस्टाईन्समध्ये इंटेस्टिनल ट्युबरक्लोसिस होऊ शकतं, किडनीज किंवा मूत्रपिंडामध्येही आपल्याला ट्युबरक्लोसिस होऊ शकतं, ज्याला जेनायटो युरिनरी ट्युबरक्लोसिस असं आपण म्हणतो. आपल्याला हेही सांगणं खूप गरजेचं आहे की ट्युबरक्लोसिस हे भारतात आणि जागतिक पातळीवर इनफर्टिलिटीचं सर्वात महत्वाचं कॉमन कारण आहे. त्याला आपण परत इनफर्टिलिटी सेकंडरी ट्युबरक्लोसिस, ज्याला आपण फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्युबरक्लोसिस होणं किंवा एंडोमेट्रियल ट्युबरक्लोसिस होणं, हे तर आपण एकंदरीत बघितलं तर डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाला टीबी होऊ शकतो. त्याला आपण एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी असं म्हणतो. आणि छातीत होणारा किंवा फुफ्फुसात होणारा क्षयरोग जो असतो त्याला आपण पल्मोनरी टीबी असं म्हणतो. जो पल्मोनरी टीबी असतो हा संसर्गजनक असतो, कारण हा रुग्णाने खोकल्याने किंवा शिंकल्याने हवेत त्याचे एअरबोर्न ड्रॉपलेट न्यूक्लियाने, हे ऍसिड फास्ट बॅसिलाय जे असतात टीबीचे, हे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जाऊ शकतात. तर नॅचरल कोर्स ऑफ टीबी कसं असतं की ट्युबरक्लोसिसचं इन्फेक्शन झालं म्हणजे ट्युबरक्लोसिसचा डिसीज झाला असं नव्हे. बऱ्याचशा वेळेला आपल्या शरीराच्या प्रतिकारक शक्तीमुळे हे टीबीचं इन्फेक्शन जे आहे ते बरं होतं 90% केसेसमध्ये ऑलमोस्ट, आणि याला कॅल्सिफाईड ग्रॅन्युलोमाच्या रूपात हे आपल्याला एक्सरेवर आपल्याला दिसतं. पण आपल्या जे इम्युनो कॉम्प्रोमाइज होस्ट जे असतात, मोस्ट ऑफ द पेशंट्स जे तुम्ही बघता, ज्यांची प्रतिकारक शक्ती बरीच कमजोर असते, एस्पेशली दॅट कॅटेगरी ऑफ पेशंट्स ज्यांचे CD4 काउंट जे असतात हे कमी असतात, तर यांच्यामध्ये हे प्रोग्रेसिव्ह प्रायमरी इन्फेक्शन हे होतं. म्हणजे हा टीबी जो आहे हा हील न होता हा प्रोग्रेस होतो आणि टीबी इन्फेक्शन पासून हे टीबी डिसीज पर्यंत जातं आणि मग रुग्ण सिम्पटमॅटिक होतो किंवा त्याला टीबीची लक्षणं दिसू लागतात. आता टीबीची लक्षणं काय असतात? फुफ्फुसात झालेल्या टीबी किंवा पल्मोनरी ट्युबरक्लोसिसची लक्षणं असतात की दीर्घकालीन खोकला असणं, मोर दॅन 2 to 3 weeks, वजन कमी होणं, दॅट इज सिग्निफिकंट वेट लॉस, ज्याला आपण WHO डेफिनिशनच्या अकॉर्डिंगली शरीराच्या 10% जास्त वेट लॉस झाल्यास त्याला आपण सिग्निफिकंट वेट लॉस असं म्हणतो. किंवा ताप येणं संध्याकाळच्या वेळेला जास्त करून, ज्याला आपण इव्हनिंग राईज ऑफ टेम्परेचर विथ नाईट स्वेट्स असं म्हणतो, हे टीबीची काही लक्षणं आहेत पल्मोनरी ट्युबरक्लोसिसची. म्हणून ह्याच्यातली कुठलीही लक्षणं असल्यास आय थिंक इट इज मॅन्डेटरी, तुम्ही सगळे पेशंट जेव्हा तुमच्याकडे HIV चे येतात, यू मॅन्डेटरीली स्क्रीन देम फॉर ट्युबरक्लोसिस अँड डायबिटीस, विच इज अ व्हेरी गुड थिंग, आणि हे आपलं कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आता लाईफ टाईम रिस्क ऑफ HIV पॉझिटिव्ह पेशंट्स डेव्हलपिंग टीबी इज हायर. आता एस्टिमेटेड बर्डन ऑफ HIV अमंग्स टीबी पेशंट्स इज अराउंड 5%, म्हणजे टीबीच्या रुग्णांमधल्या 5% रुग्णांना HIV पॉझिटिव्ह असतात. तर आपण इव्हन टीबीचे जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांनाही आम्ही सगळ्यांना कंपल्सरीली HIV स्क्रीनिंग करतो. आता चेस्ट रेडिओग्राफी जी आहे किंवा चेस्ट एक्सरे जे आहे, दॅट इज द कॉर्नरस्टोन ऑफ डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन इन पेशंट्स ऑफ रेस्पिरेटरी सिम्पटम्स इन HIV इन्फेक्टेड पीपल. म्हणजे ज्यांना HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसने जे ग्रस्त असतात किंवा जे इन्फेक्टेड रुग्ण असतात, त्यांना जर काही रेस्पिरेटरी सिम्पटम्स असतील तर एक्सरे हा एक मूलभूत इन्व्हेस्टिगेशन आहे जे आपण करतो, आणि ऑलमोस्ट सगळ्या रुग्णांमध्ये आपण करतोच. एक्सेप्शन्स असतात की जर तो रुग्ण प्रेग्नंट असेल ती बाई, तर आपण जनरली एक्सरे करताना ॲब्डॉमिनल शिल्ड वापरून जनरली एक्सरे केला जातो. आता बेसिकली आपण टीबी बद्दलच जास्त डिस्कस करू, पण रेअरली आपल्याला HIV पॉझिटिव्ह इंडिव्हिज्युअल्समध्ये नॉन हॉजकिन्स लिम्फोमा किंवा लिम्फोमास हे सुद्धा कॅन्सर्सचे वेगवेगळे प्रकार सुद्धा बघायला भेटतात. किंवा एक्सरेवर आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की पेशंट खूप जास्त ब्रेथलेस होऊन आपल्याकडे येतो, एस्पेशली ज्यांचे CD4 काउंट 200 पेक्षा कमी असतं, तर आपल्याला PCP किंवा न्युमोसिस्टायटिस न्यूमोनिया किंवा न्युमोसिस्टायटिस जिरोवेकी न्यूमोनिया असं ज्याला म्हणतो आपण, तेही आपल्याला बऱ्याचशा वेळेला एक्सरे मध्ये डायग्नोसिस होतं आणि त्याला आपण सेप्ट्राननी ट्रीटमेंट करतो. तर एक्सरे जे आहे हे शरीराच्या कुठल्याही अंगाचा आपण एक्सरे काढू शकतो, पण आपण आज वी विल रेस्ट्रिक्ट अवर सेल्स टू चेस्ट एक्सरे. तर हा चेस्ट एक्सरे बेसिकली वेगळ्या एक्सरे पासून आपण पहिले जसं सांगितलं, चेस्ट एक्सरे मध्ये जी गन असते आपली जी शूट करते एक्सरे, ती 180 सेंटीमीटर्स लांब ठेवली जाते शरीरापासून, आणि बाकीच्या सगळ्या एक्सरेज मध्ये हा डिस्टन्स 100 सेंटीमीटर्स असतो. ओके, तर
दुसरं म्हणजे एक्सरे चेस्टमध्ये दोन प्रकारचे व्ह्यूज असतात. एक PA व्ह्यू किंवा पोस्टिरो अँटिरियर व्ह्यू, आणि दुसरा म्हणजे AP व्ह्यू किंवा अँटिरो पोस्टिरियर व्ह्यू. आपल्याला पोस्टिरो अँटिरियर व्ह्यू मध्ये शूट जे असतं हे पाठी पाठच्या साईड करून केलं जातं, आणि जी इमेज डिटेक्टर असतो म्हणजे जी प्लेट असते ही छातीच्या संपर्कात असते, अँटिरियरली संपर्कात असते, आणि पाठून आपले एक्सरे शूट केले जातात. त्याला आपण पोस्टिरो अँटिरियर व्ह्यू म्हणतो. पोस्टिरो अँटिरियर व्ह्यू आपण का काढतो? आता आपण जस्ट इमॅजिन करा, आपल्या पाठच्या साईडला ती एक्सरेची गन आहे जी एक्सरे शूट करते आहे, आणि आपल्या पुढच्या साईडला इमेज डिटेक्टर ठेवलेला आहे. तर लंग्स जे आहेत हे एक्सरे फिल्मच्या किंवा डिटेक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्या कारणाने हे आपल्याला एक्सरेमध्ये लंग्स जास्त मॅग्निफाईड दिसतात, लंग्स जास्त क्लिअर दिसतात, आणि हार्ट आणि स्पाइन हे थोडंसं लांब असल्यामुळे त्याच्यापासून ते जास्त मॅग्निफाय होत नाही. तर आपल्याला चेस्ट एक्सरे, जसं नाव म्हणतं चेस्ट एक्सरे, तर आपल्याला चेस्ट एक्सरेमध्ये चेस्ट किंवा लंग्स प्रायमरीली बघायचे आहेत. आपल्याला मिडियास्टिनम किंवा हार्ट किंवा स्पाइन हे बघायचं नाही. म्हणून आपण जनरली PA व्ह्यू काढतो, सो दॅट आपल्याला लंग फील्ड्स जे आहेत ते जास्त क्लिअरली दिसले पाहिजेत, आणि त्याच्या लंग पॅथॉलॉजीज आपण बेटर डायग्नोस करू शकू. दुसरा व्ह्यू जो असतो त्याला आपण म्हणतो अँटिरो पोस्टिरियर व्ह्यू किंवा AP व्ह्यू. हा AP व्ह्यू आपण केव्हा काढतो? AP व्ह्यू आपण तेव्हा काढतो, आपण काय म्हटलं की PA व्ह्यू मध्ये रुग्ण उभा असतो आणि रुग्णाच्या छातीला इमेज डिटेक्टर लावलं जातं, आणि एक्सरेचे फिल्म जे शॉट असतो तो मागच्या साईडने शूट केलं जातं. पण AP व्ह्यू मध्ये, अँटिरो पोस्टिरियर व्ह्यू मध्ये जी फिल्म असते किंवा डिटेक्टर असतं ते पाठीला लागून असतं, आणि शूट पुढच्या साईडने केलं जातं. आता हे AP व्ह्यू आपण का घेतो? जसं आपण म्हटलं, PA व्ह्यू साठी रुग्णाला उभं राहावं लागतं. बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की ICU मध्ये जे रुग्ण असतात किंवा इमर्जन्सी वॉर्डमध्ये ज्या रुग्णांना आपण आणतो, किंवा जे खूप ओल्ड पेशंट्स असतात किंवा जे बेड रिडन पेशंट्स असतात, त्यांना बऱ्याचशा वेळेला उभं राहता येत नाही. तर दॅट इज वाय हा PA व्ह्यू पॉसिबल होत नाही, आणि म्हणूनच त्यांना झोपून त्यांच्या पाठीखाली आपण एक्सरे फिल्म किंवा इमेज डिटेक्टर ठेवलं जातं, आणि पुढून ते शूट करतो. आणि हे केल्यामुळे काय होतं की आपल्याला झोपूनही एक्सरे काढता येतो चेस्टचा. पण या AP व्ह्यू आणि PA व्ह्यू मध्ये फरक काय असतो? जसं आपण पहिलेही सांगितलं, PA व्ह्यू मध्ये जे इमेज डिटेक्टर आहे ते आपल्या लंग्सच्या जास्त जवळ आहे, त्याच्यामुळे लंग्स जास्त क्लिअर दिसतात. पण AP व्ह्यू मध्ये आपला जो इमेज डिटेक्टर फिल्म आहे ही स्पाईनच्या किंवा हार्टच्या जास्त जवळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला लंग्स जास्त न क्लिअर दिसता आपल्याला एक अपॅरंट कार्डिओमेगॅली म्हणजे हार्ट सुजल्यासारखं एक भास होतो, त्याला आपण अपॅरंट कार्डिओमेगॅली असं म्हणतो. हे AP व्ह्यू मध्ये आपल्याला असं आढळून येतं, किंवा स्पाइन जास्त क्लिअर दिसते AP व्ह्यू मध्ये. तर हे बेसिक दोन डिफरन्सेस आहे PA व्ह्यू मध्ये आणि AP व्ह्यू मध्ये, की कुठे कसं उभं राहून काढला जातो, हा झोपून काढला जातो. आणि AP व्ह्यू मध्ये आपल्याला लंग्स हे जास्त क्लिअर दिसत नाहीत, पण ICUच्या पेशंट्स मध्ये आपल्याला लंग असेस करण्यासाठी काढणं गरजेचं असतो एक्सरे. हे दोन बेसिक फरक आहेत AP व्ह्यू आणि PA व्ह्यू मध्ये. नेक्स्ट आपण काय बघणार आहोत? आता हे एक्सरेवर आपण जे बघतो हे सगळे AP व्ह्यूज आहेत, PA व्ह्यूज आहेत रादर, अँड लॅटरल व्ह्यूज आहेत. लॅटरल व्ह्यूज म्हणजे साईडने शूट केलं जातं, तुम्ही जे बघतायत ते लॅटरल व्ह्यूज आहेत, आणि PA व्ह्यूज आहेत. तर हे PA व्ह्यू आणि लॅटरल व्ह्यू मध्ये आपल्याला लंगचे लोब्स आणि फिशर्स हे दिसत आहेत. तर राईट लंग मध्ये आपल्याला एक अपर लोब असतो, एक मिडल लोब असतो, आणि एक लोअर लोब असतो. राईट अपर लोब, मिडल लोब अँड लोअर लोब, म्हणजे बेसिकली राईट लंग मध्ये तुम्हाला 3 लोब्स असतात. सिमिलरली लेफ्ट लंग मध्ये अप्पर लोब आणि लोअर लोब दोनच लोब्स असतात. हे जाणून घेणं गरजेचं असतं की राईट साईडला आपल्याला 3 लोब्स असतात, लेफ्ट साईडला आपल्याला 2 लोब्स असतात. बेसिकली जेव्हा आपण चेस्ट एक्सरे एक बघतो, आपण आज बेसिक्स बद्दल थोडं बोलणार आहोत. याच्यात आपल्याला बेसिकली कुठलाही एक्सरे बघताना हे काही पॉइंट्स तुम्ही जर बघितलेत तर यू विल बी बेटर एबल टू रीड अ चेस्ट एक्सरे. आता आपल्याला बेसिकली वेन वी सी अ चेस्ट एक्सरे, आपण 3 गोष्टी प्रायमरीली सर्वात प्रथम बघतो. त्याला आपण RIP असं म्हणतो, रोटेशन, इन्स्पिरेशन अँड पेनिट्रेशन. ह्या 3 गोष्टी आपण प्रायमरीली बघतो.
तर फर्स्ट वी विल टॉक ऑफ इन्स्पिरेशन. आपण बऱ्याचशा वेळेला बघितलं असेल की जेव्हा चेस्ट एक्सरे काढला जातो तेव्हा एक्सरे टेक्निशियन तुम्हाला म्हणतात की श्वास पूर्ण घ्या आणि श्वास रोखून ठेवा आतमध्ये, टेक अ डीप ब्रेथ अँड होल्ड युअर ब्रेथ. हे करण्याचा असा उद्देश असतो की आपल्याला छातीचे जे लंग्स आहेत, लंग फील्ड्स क्लिअरली दिसले पाहिजेत. तर हाऊ डू यू डिफाईन अ वेल इन्स्पिरेटरी, अ प्रॉपरली इन्स्पिरेटरी फिल्म? आता प्रॉपर इन्स्पिरेटरी फिल्म बघण्यासाठी अँटिरियरली जे आहेत, अँटिरियरली आपल्याला 6 रिब्स डोम ऑफ डायफ्राम टच करतात आणि पोस्टिरियरली 10 रिब्स डोम ऑफ डायफ्राम टच करतात. ओके, तो अँटिरियरली 6 रिब्स टच द डोम ऑफ डायफ्राम अँड पोस्टिरियरली 10 रिब्स डोम ऑफ डायफ्राम टच करतात. याच्या व्यतिरिक्त जर कमी रिब्स टच करत असतील तर आपण त्याला मिड इन्स्पिरेटरी किंवा एक्सपिरेटरी फिल्म असं म्हणतो. आता हे तुम्हाला दोघांमध्ये फरक दाखवतो बघा. मिड इन्स्पिरेटरी फिल्म किंवा फुल इन्स्पिरेटरी फिल्म काढणं का गरजेचं असतं याच्यात तुम्हाला फरक समजेल. लेफ्ट साईडचा जो एक्सरे आहे आणि राईट साईडचा जो एक्सरे आहे हे दोन्ही सेम पेशंटचे एक्सरे आहेत. जो लेफ्ट साईडचा एक्सरे हा मिड इन्स्पिरेटरी फिल्म आहे किंवा एक्सपिरेटरी फिल्म आहे आणि राईट साईडचा एक्सरे तो फुल इन्स्पिरेशन मध्ये घेतलेला आहे. तर आपल्याला जेव्हा मिड इन्स्पिरेटरी किंवा एक्सपिरेटरी फिल्म असते त्यावेळेला अपॅरंट कार्डिओमेगॅली असं दिसून येतं किंवा भास होतो की हार्टला स्वेलिंग आहे. जसं तुम्ही लेफ्ट साईडच्या एक्सरे मध्ये बघताय, तुम्हाला हार्ट लार्ज वाटतोय किंवा कार्डिओमेगॅली वाटते. दिस इज अपॅरंट कार्डिओमेगॅली. दुसरं म्हणजे तुम्हाला बेझस, लंगचे जे बेझस आहेत त्याला जे वेसल्स असतात ते क्राऊड होतात मिड इन्स्पिरेटरी फिल्ममध्ये. त्याच्यामुळे असा भास होतो की लंग्सच्या लोअर लोब्समध्ये काही इन्फेक्शन आहे किंवा काही सब सेगमेंटल कोलॅप्स आहे. ते फुल इन्स्पिरेशन केल्यानंतर आपल्याला लंग फील्ड्स काळे दिसतात. आता तुम्ही राईट साईडच्या एक्सरे मध्ये बघताय, सेम पेशंटचा एक्सरे, सेम टाइमला आपण काढलेला एक्सरे आहे, पण याच्यात हार्ट शॅडो पण तुम्हाला नॉर्मल दिसते आणि इवन तुम्हाला जे लंग फील्ड्स आहेत ते क्लिअर दिसत आहेत. जर तुम्ही बघितलं लेफ्ट साईडच्या एक्सरेला तर एक अँटिरियरली जे रिब्स आहे ते तिसऱ्या किंवा चौथ्या रिबच येतोय डोम ऑफ डायफ्राम पर्यंत. ऑन द अदर हँड इन द राईट एक्सरे तुम्ही बघताय की 6वा रिब, 1 2 3 4 5 6 रिब इज टचिंग द डोम ऑफ डायफ्राम. तर हे एक्सरे फुल इन्स्पिरेशन मध्ये काढणं हे खूप गरजेचं असतं. ओके, हे आपण रिब काउंटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. सेकंडली आपण आता रोटेशन कसं बघावं हे बघूया. तर ह्या एक्सरे मध्ये जर तुम्ही बघितलं, स्पाइन, थोरॅसिक स्पाइन जे आहे, थोरॅसिक वर्टिब्रे जे आहे त्यांचे स्पाइनस प्रोसेसेस तुम्हाला दिसत आहेत सेंटरमध्ये जे मार्क केले, आणि मिडियल एंड्स ऑफ क्लॅव्हिकल तुम्हाला दिसत आहेत. त्या मिडल एंड ऑफ क्लॅव्हिकल पासून ते स्पाइनस प्रोसेसेस थोरॅसिक वर्टिब्रेचे इक्विडिस्टंट असावे, म्हणजे साम्य त्यांचे डिस्टन्स असावा. त्याला आपण प्रॉपरली रोटेटेड फिल्म असं म्हणतो. जर ही फिल्म जास्त रोटेटेड असेल, आता ही सेम एक्सरे तुम्ही बघताय, दिस इज रोटेटेड टू द लेफ्ट. आता याच्यामुळे आपल्याला असा भास होतो की एका साईडला काही लंग मध्ये, हायलम मध्ये लिजन आहे. हा सेम एक्सरे तुम्ही बघता, हा रोटेटेड फिल्म आहे. तर म्हणून एक्सरेची सेंट्रलायझेशन असणं हे खूप गरजेचं असतं. तर सर्वप्रथम मी परत एक रिकॅप्युच्युलेट करतो किंवा रिकॅप करतो. सर्वात पहिलं आपण पेशंटचं नाव, वय, जेंडर म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ द पेशंट बघतो. सेकंडली आपण कुठला व्ह्यू आहे हे बघतो. जनरली चेस्ट एक्सरे पीए व्ह्यू जो असतो त्याच्यावर काही लिहिलेलं नसतं. जर एपी व्ह्यू घेतला असेल तर एक्सरेवर हमखास मेन्शन केलेलं असतं की हा एपी व्ह्यू आहे. म्हणून तेवढं प्लीज कृपया करून बघणं की जर तुम्हाला कन्फ्युजन असेल कधी तर बघून घ्या की एपी व्ह्यू आहे का पीए व्ह्यू आहे. पीए व्ह्यू जनरली लिहित नाहीत, एपी व्ह्यू हमखास लिहिलं जातं की एपी व्ह्यू आहे म्हणून. सेकंडली आपण पेशंटचं रोटेशन बघतो, इन्स्पिरेटरी इफर्ट बघतो. आता याच्यात तुम्ही बघताय हे रोटेटेड फिल्म्स आहेत काही. ओके, आणि या एक्सरेज मध्ये तुम्हाला सर्वायकल रिप पण दिसते. देन थर्ड थिंग वी टॉक ऑफ इज पेनिट्रेशन. आता पेनिट्रेशन म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपल्याला अंडर पेनिट्रेटेड फिल्म असते जी जास्त व्हाईट दिसते, ओव्हर पेनिट्रेटेड फिल्म असते जी जास्त ब्लॅक दिसते. जनरली प्रॉपरली पेनिट्रेटेड एक्सरे मध्ये तुम्हाला जे थोरॅसिक स्पाइन आहे त्याचे लोअर थोरॅसिक वर्टिब्रे क्लिअरली दिसले पाहिजे. आता हे काही एक्सरेज आहेत, तुम्ही बघताय लेफ्ट साईडचा एक्सरे आणि राईट साईडचा एक्सरे, हा सेम एक्सरे आहे. ओके, हा सेम एक्सरे, सेम पर्सनचा एक्सरे. तर जो लेफ्ट साईडचा एक्सरे आहे तो ओव्हर पेनिट्रेटेड आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला लंग फील्ड खूप ब्लॅक काळे दिसत आहेत आणि हार्ट शॅडो खूपच जास्त व्हाईट दिसतोय. तुम्हाला फंडिक बबल त्याच्यामुळे दिसत नाही. आणि जो राईट साईडचा एक्सरे तो प्रॉपरली एक्सपोज्ड आहे किंवा प्रॉपरली पेनिट्रेटेड वेल पेनिट्रेटेड फिल्म आहे. तर हे डिफरन्स आहे ओव्हर पेनिट्रेटेड फिल्म आणि प्रॉपरली पेनिट्रेटेड फिल्म मध्ये. तुम्हाला एक वेगळं चित्र तुमच्या समोर दिसून येतं. नाउ दिस इज अ चेस्ट एक्सरे PA व्यू, ओके, अँड विच इज प्रॉपरली एक्सपोज, प्रॉपरली पेनिट्रेटेड अँड वेल सेंट्रलाइज्ड आणि वेल एक्सपोज हा एक्सरे आहे. नेक्स्ट आपण एक्सरे मध्ये काय बघतो? आपण एक्सरे मध्ये आता काही पॉइंट्स बघू. आपण जनरली मीडियली म्हणजे आतून स्टार्ट करूया आणि बाहेर चेस्ट वॉल कडे जाऊया. तर सर्वप्रथम आपण एक्सरे मध्ये जेव्हा बघणार तेव्हा आपल्याला सेंटरमध्ये तुम्हाला काळसर एक हे दिसतं, ते ट्रेकिया आहे किंवा एअरवेज आहेत, जे इकडे मार्क केलेत बघा, ट्रेकिया, एअरवेज. तर आता याच्यात तुम्हाला एअरवेज राईट मेन ब्रॉन्कस आणि लेफ्ट मेन ब्रॉन्कस मध्ये डिवाइड होताना दिसतात. ओके, तर तुम्ही ह्या एक्सरे मध्ये जर बघितलं तर ट्रेकिया इज शिफ्टेड टू द राईट साइड. ओके, ट्रेकिया जनरली ही सेंट्रल असतो. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत, आपण ट्रेकिया बघितला, एअरवेज बघितले, त्याच्यानंतर आपल्याला द हार्ट शॅडो जो दिसतो किंवा मीडियास्टिनल स्ट्रक्चर्स त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता कार्डियक शॅडो व्हेरी क्लिअरली इट इज सीन. तर आपण पहिलं राईट हार्ट बॉर्डर बद्दल डिस्कस करू, मग थोडं शॉर्ट मध्ये संक्षेपात लेफ्ट हार्ट बॉर्डर बद्दल डिस्कस करू. आता राईट हार्ट बॉर्डर मध्ये तुम्ही जसं बघू शकता, वर तुम्हाला SVC किंवा सुपिरियर विना केव्हा दिसतं, एरो पॉइंटर दिसत असेल, तुम्ही माझा पॉइंटर बघू शकता. दिस इज द सुपिरियर विना केव्हा. हे तुम्हाला राईट वेंट्रिकल दिसतंय आणि खाली तुम्हाला इन्फिरियर विना केव्हा. सो हे तीन स्ट्रक्चर जे आहेत, सुपिरियर विना केव्हा, राईट वेंट्रिकल आणि आपलं राईट एट्रियम आणि तुमचं इन्फिरियर विना केव्हा, हे राईट हार्ट बॉर्डर बनवतात. सिमिलरली लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लेफ्ट साईडला आपल्याला एओर्टिक नकल दिसतं. ओके, आणि ही पल्मनरी आर्टरी दिसते. तर या एओर्टिक नकल आणि पल्मनरी आर्टरीच्या मध्ये असतं आपलं एओर्टो पल्मनरी विंडो. ओके, एओर्टिक नकल विच कंटेन्स द एओर्टिक आर्च अँड पल्मनरी आर्टरी. ओके, त्याच्यामध्ये जी कॉन्केव असलेली जागा आहे त्याला आपण एओर्टो पल्मनरी विंडो असं म्हणतो. आता या एओर्टिक पल्मनरी विंडो मध्ये काय काय स्ट्रक्चर्स असतात? या एओर्टो पल्मनरी विंडो मध्ये असलेले स्ट्रक्चर्स मध्ये जास्त करून फॅट, लिम्फ नोड्स आणि नर्व, रिकरंट लॅरिंजियल नर्व. तर बऱ्याचशा वेळेला आपल्या टीबीच्या रुग्णांमध्ये आपण बघतो की टीबी लिम्फॅडिनोपॅथी होते किंवा लिम्फोमा वगैरे होतो आणि त्याच्यामुळे ह्या भागामध्ये रिकरंट लॅरिंजियल नर्व वर प्रेशर आल्यामुळे पेशंटचा आवाज बंद होतो किंवा होर्सनेस ऑफ व्हॉइस हे आपण बघितलं जातं. तर ही रिकरंट लॅरिंजियल नर्व आपल्या एओर्टो पल्मनरी विंडोमध्ये असते आणि ही लेफ्ट हार्ट बॉर्डर जी कन्स्टिट्यूट करते याला लेफ्ट वेंट्रिकल आपण म्हणतो. आता बेस ऑफ द हार्ट जे आहे हे राईट वेंट्रिकलने बनलं जातं. तर बेसिकली आपण पहिल्या एअरवेज कडे बघतो, ट्रेकियाकडे बघतो, त्याच्यानंतर राईट हार्ट बॉर्डर, लेफ्ट हार्ट बॉर्डर हे बघतो. ओके, हे आपण जे मगाशीच बोललो त्याच्यात आपल्याला एओर्टिक आर्च, राईट पल्मनरी आर्टरी, लेफ्ट पल्मनरी आर्टरी, ट्रेकिया आणि ब्रॉन्काय हे आपल्याला लॅटरल एक्सरेज मध्ये दिसतंय. तर सेकंडली आपण आता काय बघणार आहोत? आपण आता बघणार आहोत कार्डिओ थोरॅसिक रेशो. कार्डिओ थोरॅसिक रेशो हा गरजेचा असतो हे बघण्यासाठी की हार्टला सूज आहे का, कार्डिओमेगॅली आहे का, हे बघण्यासाठी आपण कार्डिओ थोरॅसिक रेशो हे बघितलं जातं. आता कार्डिओ थोरॅसिक रेशो कॅल्क्युलेट आपण कसा करतो? हा जो कार्डियक शॅडो आहे, तुम्हाला ही लाल लाईन दिसते आणि त्याच्या खाली जी तुम्हाला ही मोठी लाईन दिसते हा थोरॅसिक डायमीटर आहे. तर दिस कार्डियक शॅडो divided by the transthoracic diameter gives us the cardiothoracic ratio. जनरली हा कार्डिओथोरॅसिक रेशो 0.4 to 0.5 पर्यंत असतो ऍडल्ट्स, नॉर्मल ऍडल्ट्स मध्ये. जर हा 0.5 पेक्षा जास्त असला किंवा 50% पेक्षा जास्त असला तर आपण हे बोलू शकतो की हार्टला स्वेलिंग आहे किंवा कार्डिओमेगॅली आहे. सेकंडली आपण जेव्हा आता आपण सर्वप्रथम बघितलं एअरवेज, नंतर आपण बघितलं मीडियास्टिनम, हार्ट बॉर्डर्स आणि आपण बघितलं कार्डिओ थोरॅसिक रेशो. ओके, कारण बऱ्याचशा वेळेला आपल्याला HIV च्या रुग्णांना पेरिकार्डियल इफ्युजन असतो
किंवा कधी कधी आपण बघतो की पेशंट अल्कोहोलिक असतात, त्याच्यामुळे अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी असते. कधी कधी आपण बघतो की पेशंट खूप माल न्यूट्रिशन असल्यामुळे माल न्यूट्रिशनल कार्डिओमायोपॅथी असते. आता याच्यामुळे हार्ट स्वेलिंग किंवा कार्डिओमेगॅली आपल्याला आढळून येते एक्सरेवर. नेक्स्ट आपण जाऊ लंग फील्ड्सला. आपण लंग्स बद्दल थोडं डिस्कस करू. तर जे लंग्स असतात, आपण जसं बघितलं राईट आणि लेफ्ट दोन लंग्स असतात. तर राईट साईडला आपल्याला अपर, मिडल आणि लोअर लोब्स असतात. लेफ्ट साईडला अपर आणि लोअर लोब असते. पण आपल्याला एक्सरे मध्ये बघताना लंग फील्ड्सना आपण अप्पर, मिडल आणि लोअर झोन्स मध्ये डिवाइड करतो. तर जेव्हा आपण काहीही लिजन बद्दल डिस्क्राईब करतो तेव्हा शक्यतो आपण झोन वाईज डिस्क्राईब करतो. फॉर एक्झाम्पल, लिजन इज सीन इन द राईट अप्पर झोन किंवा राईट मिडल झोन किंवा राईट लोअर झोन किंवा लेफ्ट अप्पर झोन किंवा मिडल झोन किंवा लोअर झोन. आता हे आपण रिब्स, अँटिरियर रिब्स, सेकंड अँटिरियर रिब पर्यंत आपला अप्पर झोन असतो, फोर्थ अँटिरियर रिब पर्यंत मिडल झोन असतो आणि सिक्स्थ अँटिरियर रिब पासून आपला लोअर झोन असतो. आता ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की बी सिस्टमॅटिक वाईल रीडिंग द एक्सरेज. सर्वप्रथम आपण एअरवेज बघतो, हार्ट बॉर्डर्स बघतो, कार्डिओथोरॅसिक रेशो बघतो. नंतर आपण लंग पॅरेनकायमाला बघतो, त्यालाही आपण झोन्स मध्ये डिवाइड करतो, अपर झोन, मिडल झोन, लोअर झोन. लेटर ऑन आपण बोन्स बघतो, म्हणजे काही रिब फ्रॅक्चर्स आहेत का, एक्स्ट्रा काही रिब्स आहेत का, ज्याला आपण सर्वायकल रिब असं म्हटलं जातं, एक्स्ट्रा रिब्स काही आहेत का. तर हे आपण बोन्सचं स्ट्रक्चर बघतो. लेटर ऑन आपण कार्डिओफ्रेनिक अँगल आणि कॉस्टोफ्रेनिक अँगल्स हे बघतो. ओके, तर पहिलं आपण एअरवेज बघतो, त्याच्यानंतर हार्ट शॅडो बघतो, हार्ट बॉर्डर्स बघतो. लंग फील्ड्सना आपण जे स्टडी करतो, आपण त्याला डिवाइड करतो अपर झोन, मिडल झोन, लोअर झोन मध्ये. त्याच्यानंतर आपण चेस्ट वॉल आणि बोनी केज याला स्टडी करतो. त्याच्यानंतर आपण द डायफ्रामला ट्रेस करतो, दोन्ही साईडला डोम ऑफ डायफ्राम क्लिअरली दिसत आहेत का आपल्याला. त्याच्यानंतर आपण ह्या अँगलला बघतो, ज्याला आपण कॉस्टोफ्रेनिक अँगल म्हणतात. बऱ्याचशा वेळेला छातीत किंवा छातीच्या आवरणात प्लुरामध्ये पाणी जमा झाल्यामुळे हे कार्डिओ कॉस्टोफ्रेनिक अँगल्स जे आहेत ते ऑब्लिटरेट होतात. हे नंतर आपण बघू प्लुरल इफ्युजनचे एक्सरेज. आणि याला आपण म्हणतो कार्डिओफ्रेनिक अँगल. हे आपण बघतो, हे आपण स्टडी करतो. हे महत्वाची गोष्ट आहे. याच्यानंतर आपण हेही बघणं गरजेचं असतं की डायफ्रामच्या खाली काही गॅस आहे का, गॅस अंडर डायफ्राम ज्याला आपण म्हणतो, विच इंडिकेट्स सब डायफ्रामॅटिक ॲब्सेस किंवा रप्चर ऑफ द इंटेस्टाइन्स और इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन. राईट साईडला जनरली आपण डोम ऑफ डायफ्रामच्या खाली बघतो काही गॅस दिसते का, ज्याला गॅस अंडर डायफ्राम म्हणतो. लेफ्ट साईडला जनरली नॉर्मली आपल्याला एक एअर शॅडो दिसते, जे मी तुम्हाला दाखवतोय आता, ज्याला फंडिक बबल म्हणतात, जे स्टमकच्या फंडसमुळे आपल्याला जनरली सहसा दिसतं. जनरली आपण एक्सरे रीड करत असताना हे एरियाज जे आहेत, अपेक्स ऑफ द लंग, रेट्रोकार्डियक एरियाज, हायलर एरियाज अँड बिलो द डायफ्राम, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. गॅस अंडर डायफ्राम आपण बघावं, हे आपण एकदा थोडंसं केअरफुली हे झोन्स बघावे. तर आता मी थोडंसं तुम्हाला शॉर्टमध्ये जे डोम ऑफ डायफ्राम आपण बघितले, तर आपण जनरली बघतो की राईट डोम ऑफ डायफ्राम इज हायर दॅन द लेफ्ट डोम ऑफ डायफ्राम. आपण याच्यातही बघतोय की राईट डोम ऑफ डायफ्राम इज स्लाइटली हायर दॅन द लेफ्ट डोम ऑफ डायफ्राम. आता याचे दोन थिअरीज आहेत. कोणी म्हणतात की राईट साईडमध्ये लिव्हर असल्यामुळे राईट साईडचा डायफ्राम वर असतो, कोणी म्हणतात लेफ्ट साईडमध्ये हार्ट असल्यामुळे लेफ्ट साईडचा डायफ्राम खाली दाबला जातो. बट वॉट एव्हर, बट यू हॅव टू रिमेंबर की राईट डोम ऑफ डायफ्राम इज ऑलवेज हायर दॅन द लेफ्ट डोम ऑफ डायफ्राम. आता हायलम काय असतो? हायलम हा स्ट्रक्चर असतो इकडे जे आपल्याला दिसतोय. तर हायलम मध्ये उलट असतं, लेफ्ट हायलम इज ऑलवेज हायर दॅन द राईट हायलम. आता हायलम मध्ये काय काय स्ट्रक्चर्स असतात? हायलम मध्ये जनरली पल्मनरी आर्टरी, पल्मनरी वेन, लिम्फ नोड्स आणि काही फॅट आणि ब्रॉन्कियल वॉल. जसं आपण अॅनाटॉमी मध्ये वाचलंच असेल की अँटीरियर टू पोस्टिरियरली वेन, आर्टरी आणि ब्रॉन्कस, ज्याला आपण VAB वॅब असं म्हणतो. पण हे आठवण ठेवणं गरजेचं आहे की लेफ्ट हायलम इज जनरली हायर दॅन द राईट हायलम अँड राईट डायफ्राम इज हायर दॅन द लेफ्ट डोम ऑफ डायफ्राम. ओके, तर तुम्ही इथे ह्या एक्सरे मध्ये बघताय, अपेक्स मध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला एक रेडिओ ओपेसिटी किंवा सफेद कलरची शॅडो दिसते. जसं आपण पहिलेही डिस्कस केलं, एक्सरे मध्ये जे लंग फील्ड्स मध्ये आपल्याला सफेद दिसतं त्याला आपण रेडिओ ओपेसिटी म्हणतो, आणि जे काळसर दिसतं त्याला आपण रेडिओ लुसेन्सी म्हणतो. तर इकडे आपल्याला लेफ्ट
अपर झोन मध्ये एक रेडिओ ओपेसिटी दिसते, ज्याला आपण सिटी स्कॅन केल्याने कन्फर्म करतो की आपल्याला हो, एक लेफ्ट अपर लोब मध्ये एक तुम्हाला पॅची कन्सॉलिडेशन आहे. सेकंडली रेट्रोकार्डियाक एरियामध्ये तुम्हाला एक थोडीशी ओपेसिटी दिसते. आता हा लॅटरल एक्सरे केल्याने ती जास्त क्लिअर झालेली आहे. या एक्सरे मध्ये तुम्हाला लेफ्ट साइडला अंडर द डायफ्राम यू कॅन सी अ ओपेसिटी. आता आपण ट्युबरक्लोसिस बद्दल बोललो. नेक्स्टली आपण खूप कॉमनली एक्सरे मध्ये बघितलेला एक आजार आहे ज्याला आपण न्यूमोनिया किंवा कन्सॉलिडेशन असं म्हणतो. आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण खूप कॉमनली कन्सॉलिडेशन किंवा न्यूमोनिया हे बघितलं जातं. न्यूमोनिया इज कॉज्ड बाय फिलिंग ऑफ अल्व्हिओलाई. अल्व्हिओलाई किंवा जे एअर सॅक्स असतात त्याच्यात फ्लुइड, पस, ब्लड किंवा ट्युमर सेल्स जमा झाल्याने आपल्याला कन्सॉलिडेशन किंवा एअर स्पेस ओपेसिटी असं एक्सरे मध्ये दिसतं. जनरली हे न्यूमोनिया जेव्हा इन्फेक्शनमुळे असतो तेव्हा आपल्याला एअर ब्रोंकोग्राम दिसतात. आता तुम्हाला या एक्सरे मध्ये लेफ्ट साइडच्या लंग मध्ये अपर झोन, मिड झोन, लोअर झोन मध्ये एक रेडिओ ओपेसिटी दिसते आणि ज्याच्यात तुम्ही मध्ये मध्ये जे एरोज दाखवले त्याच्यात तुम्ही ब्रॉन्काय ट्रेस करू शकता, एअरवेज, एरेटेड लंग बघू शकता. याला आपण एअर ब्रोंकोग्राम असं म्हणतो. हे क्लासिक आहे न्यूमोनियाचा. कारण न्यूमोनियामध्ये तुम्हाला लंग व्हाईट दिसतो, प्लुरल इफ्युजन मध्ये तुम्हाला लंग व्हाईट दिसतो, पण प्लुरल इफ्युजन मध्ये जो आहे तो पूर्णपणे व्हाईट दिसतं. न्यूमोनियामध्ये त्या व्हाईट मध्ये तुम्हाला थोडे थोडे काळे लंग मार्किंग दिसतात किंवा थोडंसं हेझिनेस दिसतो. आता जे तुम्ही बघताय त्याच्यात तुम्हाला थोडंसं ब्लॅक शॅडो दिसतोय. आता ह्या एक्सरे मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कम्प्लिटली व्हाईट आहे. ओके, हा कम्प्लिटली व्हाईट आहे. हा एक्सरे मध्ये तुम्हाला थोडे लंग मार्किंग दिसत आहेत, एअर ब्रोंकोग्राम दिसत आहेत. तर हा आहे लेफ्ट साइडेड न्यूमोनिया और कन्सॉलिडेशन. आता इंटरस्टिशियल ओपेसिटीज, हे इंटरस्टिशियल ओपेसिटीज आहेत किंवा पॅची कन्सॉलिडेशन आहे. आता ह्या कन्सॉलिडेशन मध्ये आणि याच्यात फरक आहे. हे तुम्हाला ग्राउंड ग्लास ओपेसिटी दिसतात किंवा दुधी काचेतून बघितल्यासारखं हे तुम्हाला हा जो रेडिओ ओपेसिटी आहे. आपण कुठलेही व्हाईट शॅडो दिसली तर त्याला रेडिओ ओपेसिटी असं म्हणतो. तर इकडे राईट अपर आणि मिड झोन मध्ये तुम्हाला एक रेडिओ ओपेसिटी दिसते जी दुधी काचेतून बघितल्यासारखी वाटते. ती एकदम व्हाईट पण नाही आणि एकदम ब्लॅक पण नाहीये. तर त्याला आपण ग्राउंड ग्लास ओपेसिटी असं म्हणतो. ही इंटरस्टिशियल, जनरली ही अशी ग्राउंड ग्लास ओपेसिटी दिसणं म्हणजे इंटरस्टिशियम लंगचा जो आहे तो इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. दुसरं म्हणजे लंग्स मध्ये आपल्याला दिसणारे कॉमन गोष्टी आहेत नोड्युल्स. नोड्युल्स जे आहेत ते स्मॉल लिजन्स असतात जे 0.2 टू 0.5 सेंटीमीटर पर्यंत जनरली त्यांची साईज असते. आणि मासेस ज्यांना आपण म्हणतो हे जनरली 3 सेंटीमीटर पेक्षा मोठ्या असलेल्या लिजन्सना आपण लंग मास असं म्हणतो. जेव्हाही आपण या मासेस बद्दल बोलतो जनरली आपण कॅन्सर रूल आउट करणं हे गरजेचं असतं. आता तुम्ही जर या एक्सरेज मध्ये बघितलं तर तुम्हाला एक वेल डिफाईन्ड लंग मास दिसतोय, कारण याची डायमीटर जे आहे ते 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. हा लेफ्ट साइडला जो मास आहे हा इल डिफाईन्ड आहे कारण त्याचे बॉर्डर्स क्लिअर नाही आहेत. आणि हा खूप एक वेल डिफाईन्ड मास आहे जो तुम्हाला वरच्या एक्सरे मध्ये आढळून येतो. सेकंडली आपण लिम्फॅडिनोपॅथी बद्दल बोलू. आपल्या छातीमध्ये लिम्फ नोड्स असतात त्यांना आपण थोरॅसिक किंवा मिडियास्टिनल लिम्फ नोड्स म्हणतो. आणि काही आजाराच्या कारणामुळे हे लिम्फ नोड्स साईज मध्ये वाढतात. आता कॉमनली आपण बघणारे आजार म्हणजे ट्युबरक्लोसिस असतं, ज्याच्यामध्ये मिडियास्टिनल लिम्फॅडिनोपॅथी बऱ्याचशा वेळेला आपण कॉमनली बघितली जाते. नाहीतर आपल्याला लिम्फोमा किंवा काही लंग कॅन्सर किंवा काही फंगल इन्फेक्शन्स मध्ये आपल्याला लिम्फ नोडची वाढलेली साईज बघायला मिळू शकते. तर याच्यात जर तुम्ही बघितलं या एक्सरे मध्ये जर तुम्ही बघितलं तर राईट हायलम आणि लेफ्ट हायलम हे दोन्ही खूप प्रॉमिनंट आहेत. आता जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं, हायलम मध्ये एकतर पल्मनरी आर्टरी असते, पल्मनरी वेन असते, लिम्फ नोड्स असतात. तर आपण कसं डिस्टिंग्विश करावं की हे लिम्फ नोड आहेत का हे पल्मनरी वेन किंवा पल्मनरी आर्टरी साईज मध्ये वाढलेली आहे. आता जे हे सरफेस तुम्ही बघताय याला आपण लंपी बंपी सरफेस असं म्हणतो. हे बघा, लंपी बंपी तुम्ही असे नॉचेस याच्यावर बघू शकता. इकडे लंपी बंपी बम्प्स तुम्हाला दिसत आहेत. तर हे लिम्फ नोड्स आहेत, हे मिडियास्टिनल हायलर लिम्फ नोड्स आहेत जे वाढलेले आहेत. ओके, परत तुम्हाला दिसत आहेत हे लंपी बंपी म्हणजे गोल गोल स्ट्रक्चर्स दिसतात. आणि तुम्हाला जे पल्मनरी वेसल्स
मोठे होतात. ते जनरली एक जग हँडल टाईप तुम्हाला मोठे वाढलेले दिसतात, म्हणजे तुम्हाला लिम्फ नोड्स एवढे प्रॉमिनेंटली दिसत नाहीत. तर हे काही शॅडोज आहेत. लिम्फॅडिनोपॅथीबद्दल आपण डिस्कस केलं थोडंसं. तर हे डिफरंट मिडियास्टिनल लिम्फ नोड स्टेशन्स आहेत. मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. आपल्याला हायलर सब करायनल हे लॅटरल एक्सरे मध्ये दिसतात, किंवा पीए व्ह्यू मध्ये आपल्याला हे स्टेशन्स दिसतात. ओके, तर हे विविध लिम्फ नोड्स आहेत. बाकी आपल्याला एक्सरेज मध्ये बरेचसे वेगळे रेडिओ ओपेसिटीज दिसू शकतात, ज्याला आपण सिस्ट किंवा कॅव्हिटीज असे म्हणतोय. कॅव्हिटीज सुद्धा आपल्याला पल्मनरी ट्युबरक्लोसिस मध्ये, स्टॅफायलोकोकल इन्फेक्शन मध्ये, किंवा आपल्याला काही लंग कॅन्सर्स मध्येही हे कॅव्हिटीज आढळून येतात. तर आपण सिस्ट कॅव्हिटीज बद्दल बघू. ही बघा, तुम्हाला त्या एक्सरे मध्ये वरच्या एक्सरे मध्ये कॅव्हिटी दिसते. आपण सिटी स्कॅन केल्यास त्या सिटी स्कॅन मध्ये एक थिक वॉल्ड कॅव्हिटी आपल्याला आढळून येते. ओके, आणि ह्या वेगवेगळे सिस्ट आहेत, कॅव्हिटीज आहेत, आपल्याला एक्सरेज आणि सिटी स्कॅन्स आहेत. जनरली जसं आपण म्हटलं, हे टीबी मध्ये कॅव्हिटी होऊ शकते, ब्रॉन्किएक्टेसिस मध्ये कॅव्हिटी होऊ शकते, किंवा कॅन्सर मध्ये कॅव्हिटी होऊ शकते. तर कसं आपण डिस्टिंग्विश करावं, हे बिनाइन आहे का मॅलिग्नंट लिजन्स आहेत? जनरली बिनाइन कॅव्हिटीज मध्ये वॉल थिकनेस कमी असते, लेस दॅन 4 मिलीमीटर असते, आणि इरेग्युलर मार्जिन्स नसतात. मॅलिग्नंट कॅव्हिटीज मध्ये जनरली वॉल थिक असतात, आणि कॅव्हिटी जी आहे ही त्याची इरेग्युलर लाइनिंग असते. कॅव्हिटीज होण्याची कारणं आपण आता प्रिव्हियसली डिस्कस केली आहेत. कॅन्सर, ऑटो इम्युन, व्हॅस्क्युलर लाईक इन्फेक्शन लाईक टीबी और ॲप्सिस, ट्रॉमा, लंग ट्रॉमा और चेस्ट वॉल ट्रॉमा, आणि कंजेनायटल काही कारणामुळे या कॅव्हिटीज किंवा सिक्वेस्ट्रेशन किंवा सिस्ट आपल्याला दिसतं. त्याला कंजेनायटल सिस्टिक ॲडिनोमॅटॉइड माल फॉर्मेशन किंवा सिक्वेस्टरेशन ऑफ द लंग असं म्हटलं जातं. बेसिकली चेस्ट एक्सरे मध्ये अजून एक महत्वाचं आपण बघणं म्हणजे प्लुरल इफ्युजन. तर प्लुरल इफ्युजन हे आपल्याला सफेद असं दिसतं एक्सरे मध्ये जनरली, त्याला आपण रेडिओ ओपेसिटी म्हणतो. आणि हे प्लुरल इफ्युजन जे आहे हे कॉस्टोफ्रेनिक आणि कार्डिओफ्रेनिक अँगल्स ब्लंटिंग होतात. पण या प्लुरल इफ्युजन आणि प्लुरल थिकनिंग वरून आपल्याला डिफरन्शिएट करणं हे गरजेचं असतं. आता हा तुम्ही बघता इकडे, दिस इज अ राईट साइडेड pleural effusion in which you can see that the castophrenic and the cardiophrenic angle on the right hand side is obliterated, म्हणजे आपल्याला दिसत नाहीये. प्रिव्हियस एक्सरे मध्ये तुम्ही बघितलं होतं की कार्डिओफ्रेनिक कॉस्टोफ्रेनिक अँगल शार्प दिसतात. हा परत एक प्लुरल इफ्युजन आहे राईट साइडेड. ओके, तर आता आपण थोडं काही डिस्कस करू HIV रिलेटेड अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स बद्दल. जसं आपण म्हटलं, सर्वात कॉमन जे इन्फेक्शन्स असतात हे टीबी, न्यूमोसिस्टायटिस इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन्स असतात. जनरली त्याच्यामध्ये डिफ्यूज किंवा मल्टीफोकल इन्फिल्ट्रेट्स आपल्याला बघायला मिळतात. फोकल इन्फिल्ट्रेट्स आपल्याला जनरली ट्युबरक्लोसिस किंवा न्यूमोसिस्टायटिस कॅरिनी न्यूमोनियामध्ये बघायला मिळतात. रेटिक्युलर किंवा इंटरस्टिशियल शॅडोज आपल्याला जनरली पीसीपी न्यूमोनियामध्ये किंवा बॅक्टेरियल न्यूमोनियाजमध्ये बघायला भेटतात. जनरली हे अल्व्हिओलर पॅटर्न आपल्याला लो CD4 काउंट असताना बघायला भेटते. तर हे काही डिटेलमध्ये आहेत. आय कॅन शेअर दीज प्रेझेंटेशन विथ यू लेटर ऑन. न्यूमोथोरॅक्स जे आहे हे पीसीपी न्यूमोनियामध्ये बरंच कॉमन असतो. न्यूमोथोरॅक्स मध्ये आपले लंग मार्किंग ॲबसेंट असतात, प्लुरल स्पेसमध्ये हवा भरते, त्याच्यामुळे लंग कोलॅप्स होतो. आणि हे न्यूमोथोरॅक्स जनरली टीबी किंवा न्यूमोसिस्टॅटिस कॅरिनी न्यूमोनियामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे वेगवेगळे अपॉर्च्युनिस्टिक काही इन्फेक्शन्स आहेत आणि न्यूओप्लाझम्स आहेत जे टीबी मध्ये कॉमनली होतात. आता ह्या एक्सरे मध्ये तुम्हाला राईट आणि लेफ्ट अपर झोन आणि मिडल झोन्स मध्ये पॅची ओपेसिटीज दिसत आहेत, रेडिओ ओपेसिटीज, विच इज मोस्टली आणि इन द अपर झोन्स मेनली. तर हे आपण टीबीचं टिपिकल पॅटर्न आहे. ओके, आता इकडे तुम्ही बघताय की एक डिफ्यूज एअर स्पेस कन्सॉलिडेशन आहे आणि तुम्हाला एक कॅव्हिटी दिसते इकडे. हिअर यू कॅन सी अ कॅव्हिटी. माझ्या मार्करला जर तुम्ही बघितलं तर ही तुम्हाला एक कॅव्हिटी दिसते राईट अपर झोन मध्ये लॅटरली. ही परत जास्त करून ट्युबरक्लोसिस असण्याचे हे लक्षण आहे. Now this is a typical pattern of TB where you are seeing a dense consolidation in the right mid zone and you can see a air bronchogram. Okay. आता हा एक क्लासिकल एक्सरे. याच्यात आपल्याला रॅन्डमली स्कॅटर्ड राईट अपर झोन, मिडल झोन, लोअर झोन प्लस लेफ्ट अपर झोन, मिड झोन, लोअर झोन मध्ये तुम्हाला ठिपके ठिपके किंवा नोड्युल्स असे दिसतात.
रॅन्डमली स्कॅटर्ड आहेत हे नोड्यूल्स. हे जनरली असं पॅटर्न आपल्याला मिलियरी टीबी मध्ये बघायला मिळते किंवा हिमॅटोजिनस पिरियड ऑफ ट्युबरक्लोसिस मध्ये बघायला मिळते. हे पेशंटच्या पोस्टमॉर्टम अपिअरन्स ऑफ लंग्सवर तुम्हाला हे मिलियरी शॅडोज किंवा मिलेट्स हे बघायला भेटतात. हे सिटी स्कॅन आहे ज्याच्यात तुम्हाला रॅन्डमली स्कॅटर्ड नोड्यूल्स हे बघायला भेटतील. तर तुम्ही बघता बऱ्याचशा वेळेला टीबी मध्ये CD4 काउंट कमी असलेल्या रुग्णांना अटिपिकल पॅटर्न आपल्याला जनरली बघायला भेटते आणि गुड CD4 काउंट असलेल्या किंवा अर्ली HIV च्या पेशंट्सना टिपिकल पॅटर्न तुम्हाला बघायला भेटतो. तर जसं आपण पहिलेही डिस्कस केलं, बऱ्याचशा वेळेला आपल्याला हील ट्युबरक्लोसिसचे रुग्ण बघायला भेटतात. तर ह्या एक्सरे मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कॅल्सिफाईड लिम्फ नोड्स आणि कॅल्सिफाईड एक रेडिओ ओपेसिटी दिसते. तर दिस जनरली पॉइंट टुवर्ड्स ओल्ड इन्फेक्शन और हील्ड इन्फेक्शन. तर अशा केसेसमध्ये जनरली तुम्ही जुना एक्सरे बरोबर कम्पेअर करणं हे तुम्हाला आणि तुमच्या रुग्णालाही खूप हेल्पफुल राहील. ओके, सो हिअर आय विल एंड दिस टॉक टुडे. वी कॅन गो ऑन अँड ऑन अबाउट दिस, बट आय थिंक द टाइम इज अप and I'll end the talk today. And I am open for any questions, any difficulties, if any. Thank you. I hope this talk was slightly helpful for you people. Thank you very much. Yes. थँक्यू सो मच सर. एनी क्वेश्चन्स? कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज माईक अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा चॅटबॉक्स मध्येही प्रश्न टाकू शकता. Any questions from the participants? हॅलो Yes, sir. सर, ओनली सिग्निफिकंट लिम्फॅडेनोपॅथी जर असेल एक्सरे चेस्ट मध्ये तर ट्युबरक्युलोसिसला ते कन्सिडर करू शकतो का आपण? सर मला ऐकू नाही आलं, परत एकदा प्लीज रिपीट करा. फक्त चेस्ट मध्ये लिम्फॅडेनोपॅथी जर दिसत असेल राईट, विदाउट एनी कन्सॉल्टेशन और कॅव्हिटी राईट, मध्ये, राईट. आपण टीबीसाठी ते कन्सिडर करू शकतो का? हो, डेफिनेटली सर कन्सिडर करू शकतो. आपण जर कुठलाही एक्सरे रिपोर्ट जेव्हा आपण बघतो ना, त्याच्यामध्ये खाली लिहिलेलं असतं की क्लिनिको रेडिओलॉजिकल कोरिलेशन. राईट. ओके, तर एक्सरे मध्ये लिम्फ नोड असण्याचं HIV पीपल लिव्हिंग विथ PLHIV मध्ये सर्वात कॉमन कारण टीबीच असतो सर्वप्रथम. आणि सेकंड कॉमन कारण आपल्याला बऱ्याचशा वेळेला मॅलिग्नन्सी असू शकते किंवा रेअरली आपल्याला सार्कोइडोसिस वगैरेही असतं कधी कधी. तर प्रायमरीली जर पेशंट सिम्टमॅटिक असेल, म्हणजे पेशंटला वेट लॉस असेल किंवा पेशंटला जर आपल्याला खोकला येत असेल किंवा चेस्ट पेन असेल, फिवर असेल, काही सिम्टम्स असतील तर हां, डेफिनेटली यू कॅन कन्सिडर फॉर ट्युबरक्लोसिस. पण इट वुड बी बेटर, कारण आजकाल आपल्याकडे डायग्नोस्टिक मोडॅलिटीज असतात. म्हणून जर आपल्याला लिम्फ नोड्स नुसते असतील आणि जर जसं तुम्ही म्हणालात सर की पॅरेनकॅमल लिजन्स नाहीये, कन्सॉलिडेशन नाहीये, तर आपल्याला इट वुड बी बेटर टू गेट अ CT थोरॅक्स डन टू कन्फर्म द डायग्नोसिस. ओके, आणि CT थोरॅक्स मध्ये जर कॉन्ट्रास्ट दिल्यानंतर आपल्याला नेक्रोसिसचे एरियाज दिसून आले किंवा बाकी काही ऍडिशनल फाइंडिंग्स दिसले तर आपण AKT पेशंटला चालू करता येईल. तर नॉन नेक्रोटिक असेल तर मग आपल्याला लिम्फॅडिनोपॅथी दुसऱ्या काही कारणास्तव आहे का हे पण इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं. चालेल चालेल, थँक्यू. Any more questions? हॅलो. Yes, ma'am. सर, ऍक्टिव्ह टीबी आणि टीबी फायब्रोसिस म्हणजे ओल्ड हिल्ड कॉक्स याच्यामध्ये कसं डिफरन्शिएट करता येईल एक्सरे मध्ये? मॅडम, जसं आपण बोललो की एक्सरे मध्ये डिफरन्शिएट करण्याचे काही फीचर्स तर असतात डेफिनेटली. पहिलं सर्वप्रथम म्हणजे ऍक्टिव्ह ट्युबरक्लोसिस मध्ये पेशंटला क्लिनिकली, आपण क्लिनिकली पण बोलू, क्लिनिकली पेशंटला काही सिम्टम्स असतील जसं ताप येणं किंवा ऍक्टिव्हली वेट लॉस होणं. पण तरीही आपण नुसतं एक्सरेवर जर डिस्टिंग्विश करायला गेलं तर आपल्याला एक्सरेमध्ये बऱ्याचशा वेळेला क्रॉनिक किंवा जुन्या आजारामध्ये कॅल्सिफिकेशन्स दिसतात. ओके, कॅल्सिफाईड शॅडोज दिसतात जे आता आपल्याला ऍक्टिव्ह टीबी मध्ये जनरली दिसत नाही. किंवा जर जुने तुमच्याकडे काही एक्सरेज असतील पेशंटचे ओके. तर त्याच्याशी कम्पेअर केलं तर तुम्हाला जास्त माहिती मिळेल. कारण जर सपोज तुमच्याकडे 4 वर्षापूर्वीचा एक्सरे असेल आणि तो एक्सरे आणि आत्ताचा एक्सरे एक्झॅक्टली सेम असेल तर याचा अर्थ आहे की जनरली ते ओल्ड टीबीच आहे, फायब्रोसिसच आहे. ओके, कारण जर तो आजार वाढलाय, एक्सरे मध्ये काही नवीन लिजन दिसत आहेत, तर तुम्हाला मग पुढे इव्हॅल्युएट करावं लागेल बाय डुईंग सम ब्रॉन्कोस्कोपी और बाय डुईंग सम स्पुटम इन्व्हेस्टिगेशन और बाय डुईंग सम CT स्कॅन किंवा दुसरं काही ऍडव्हान्स्ड इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असेल. पण जर जुना एक्सरे आणि आत्ताचा एक्सरे एक्झॅक्टली सेम असेल
तर यू कॅन से विथ अ डिग्री ऑफ सर्टन्टी की बाबा हे जुना टीबी आहे किंवा टीबीचे जुने कार आहेत, कार ऍक्टिव्ह टीबी नाही. ओके सर, थँक्यू. So we'll wait for the questions for another 2 minutes. Meanwhile, I'll just run the feedback poll. Kiran sir, can we have the feedback poll, please? Thank you. The feedback poll is now visible on your screen. Participants are requested to kindly scroll through all the 5 questions and answer them. You can click on the answer of your choice. Any more questions? Participants can unmute and ask questions. हेलो. Yes, sir. हेलो. हाँ, डॉक्टर रोहित से बात कर रहा हूँ. ये इनका स्लीप का और सीपैप टाइट्रेशन का हो गया क्या इनका वेट प्रकाश का? अच्छा, तो उसका भेज. Requesting all the नो participants to प्रॉब्लम. please attempt the feedback poll. हाँ. ओके. राइट. ओके. नहीं नहीं, अभी AHI कितना है विद टाइट्रेशन इनका? ओके 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 ओके. हाँ, नो प्रॉब्लम सर, नो प्रॉब्लम, चलेगा चलेगा. या नो प्रॉब्लम. नो, थैंक यू यस, थैंक यू. Dr. Rohit sir, thank you so much for taking out time and facilitating this session. थैंक Thank you यू. to all. Thank you, sir. Thank you to all the participants for patient listening. Kiran sir, we can end the e-poll now and conclude the session. Thank you, everyone. हाँ हाँ, बोले ना डॉक्टर, बोले ना. हाँ हाँ हाँ.